आज होता वारक्याच्या बहिणीचा बड्डे, मग तिला हॅपी बड्डे केलं. मी, मम्मी, भाऊ निघालो होतो वावरात राहिलेलं तोडायला. टाकण्यासाठी जार घेतला आणि लगेच तोडायला सुरुवात केली. तरकारीमुळे ना झोप बी होत नाही, लय लवकर उठायला लागते. 2 गोण्या माल सापडला होता. मी न भाऊ निघालो घेऊन. गोण्यांमध्ये माल भरून झाला होता. मग इकडं गोण्या मी शिवायला सुरुवात केली. ती भाऊ म्हणला मला 1 गुणी आपटू लाग. मग भावाला जरा 1 गुणी आपटू लागलो, कारण काय 50 रुपये भाडं असल्यामुळे 3 गोण्यांमध्ये माल दाबून भरला होता. मग इकडे 3 गोण्या शिवून ठेवल्या मी. वालीचा वालांडा केला तेव्हा थोडी वाल गावली होती. मग आईसाहेबांनी निवडून पोत्यात भरत होत्या. वालीच्या गुणीचं वजन केलं तर 9 किलो भरलं. आईने घेतली होती बेळ खायला मला तिकडं टेम्पोत बसल्या. सकाळ धरून काहीच नव्हतं खाल्लं. मग मला आईने आंब्याची बर्फी दिली. जास्त माल असल्यामुळं उराव पोटाव नको न्यायला म्हणून टेम्पोवाल्याला डायरेक्ट घरी बोलावलं होतं. आणि आईसाहेबांना म्हणलं बाय बाय करा एकदा. जागा नसल्यामुळं आमच्या गोण्या डायरेक्ट केबिंगला टाकल्या होत्या. एक दिवस सगळ्यांना तिथं जायचंय. तिथं आम्ही कारली भरायला आलो होतो. टेम्पोवाला बिट्ट भरायला आला होता. मग आम्हाला टेम्पोतून खाली उतरवलं. आईसाहेब कुशालवरती उभे राहिले होते. दोन्ही टेम्पोची तोंड उलट्या बाजूला केली आणि ह्या टेम्पोतला माल त्या टेम्पोत भरून घेतला. तर गाडी जागा नसल्यामुळं केबिंगवरती बसायला लागलं. हे पण आमच्याच मालावर बसायला लागलं मला. जेव्हा टेम्पो हायवेला लागला डोळ्याचं पार खाचाडच करून टाकलं. गेटमध्ये आल्यानंतर तरकारीच्या टेम्पोने वरणाचं ट्रॅफिक जाम केलं होतं. टेम्पोला यायला उशीर झाल्यामुळं सगळ्यांनी आपापल्या जागा धरून ठेवल्या होत्या. एक बी जागा अशी मोकळी दिसत नव्हती. देवाच्या कृपेने आमचा माल कापला. पण 1000 रुपयाला 30 रुपये असतात. यांनी आमच्याकडून 50 रुपये घेतले. आमच्यासारख्या कितीक लोकांकडून हे पैसे खात असतील. आईने मला बेळ खायला घेतली होती. ती बेळ मी खात होतो आणि आईसाहेब इकडे फराळाचा करत होत्या. मार्केटमध्ये तरकारी स्वस्त असल्यावर आईसाहेब काय सुट्टी देतात काय. मग आम्ही निघालो होतो आता घरी.